आम्ही आज जगामध्ये वावरत असताना आपल्याला जर कोणी मूर्ख बनवलं तर प्रचंड रागी. मूर्ख बनवणं म्हणजे काय, वेळेत काढणं ना. 100 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकता आणि 10,000 रुपये काढून घ्या. हे ऑनलाईन फ्रॉडवाली मी तर 10,000 म्हणतो, ते लाखापर्यंत काढतं जेवढी असते तेवढी. आणि जर स्वतः मूर्ख बनवलं मग आपण अनेक वेळा फसतो की नाही, आपण स्वतःहून फसतो जाळ्यामध्ये. लोभ 500 रुपयाचं तिकीट काढायचं आणि 1 कोटीचं बक्षीस अपेक्षा करायचं. मूर्खपणा नाही आहे का पण तुम्हाला 500 रुपयामध्ये 1 कोटी पाहिजे, नाही नशिबात असतील तर तुझ्या नशिबामध्ये कष्ट पण लिहिले ते कर ना. मूर्खाची व्याख्या काय, आत्मघात करणारा जो व्यक्ती असतो, जो स्वतःच नुकसान करून घेतो, त्याला काय म्हणतात, मूर्ख. मग तुम्हाला काय वाटतं, आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मागे वळून बघा, तुम्ही कितीतरी वेळा स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेतलं. कशामुळे, तुम्हाला हौस आहे का? अजिबात नाही. अज्ञान, अहंकार, आळस, या 3 कारणांमुळेच आपण नुकसान होतं. सांगायचं तात्पर्य काय की आपण दुसऱ्याने आपल्याला मूर्ख बनवलं असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल, तुमचं काहीतरी नुकसान झालं, हे माझं नुकसान कोणी केलं, कोणामुळे झालं, तर ते माझ्यामुळे झालं, संपला विषय. तुम्ही म्हणाल अरे मी तर काहीच नाही केलं, त्यांनीच केलं, त्याला ती करण्याची संधी का मिळाली? ही परवानगी कोणी दिली? तुम्हाला माहितीये का, तुमच्या परवानगीशिवाय कोणीच तुमचं मन दुखू शकत नाही. तुम्ही त्याला परवानगी देता. सांगण्याचे तात्पर्य आहे की आपण मूर्ख असतो पण दुसऱ्याला मूर्ख समजतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, जेव्हा जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये कुठेतरी फसल्यासारखं वाटेल, तेव्हा तुम्हाला कोणाला तरी दोष द्यावा असं वाटेल की याच्या मूर्खपणामुळे माझं हे नुकसान झालं. समजा तुम्ही बॉस आहात, तुमच्या कर्मचाऱ्याने असं केलं, मग तुम्ही म्हणाल त्याच्या मूर्खपणामुळे माझं नुकसान झालं, मग मी मूर्ख कसा, त्याला ठेवणारा कोणी? हे आम्हाला समजणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं त्याला जबाबदार मीच आहे.